आम्हाला जरूरत पडणार नाही। आणि शिकत असताना आपण पाहिलं मागच्या रविवारी की पत्नी श्री असं म्हटलं की त्या पुरुषाच्या डोक्याचा काय आहे, मुकुट आहे। पण आणखी काय म्हटलंय, लाज आणणारी श्री असं म्हटलंय। तुम्ही पाहिलं की त्याला त्याची हाडं सडविणारी आहे, हाडं जीर्ण करणारे आहे असं म्हटलंय। मग आपण त्या अगोदर पाहिलं की जिला तारतम्य नाही अशी जी स्त्री आहे असं म्हटलं की जशी काय डुकराच्या नाकात सोन्याची नथ घातल्यासारखं आहे। मग पवित्र शास्त्र दैनंदिन जीवन कसं जगावं, पुरुषाने कसं जगावं, स्त्रीने कसं जगावं, लेकरांनी कसं जगावं, मंडळीने कसं जगावं ते आम्हाला सांगत आहे। आणि मग 13वा अध्याय आम्हाला काय सांगतो पहा, देवाचं वचन हे अत्यंत मार्मिक, अत्यंत अद्भुत आहे आणि पवित्र शास्त्र सांगते की ते आम्हाला समजून घेणं फार महत्वाचं आहे। नीतिसूत्रामध्ये जीवनाचा उगम आहे, लक्षात घ्या। काय आहे, जीवनाचा उगम आहे। आणि म्हणून ते वचन आम्हाला वाचलं पाहिजे, एकदा नाही वारंवार 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 ते वाचलं पाहिजे। नीतिसूत्रे आम्हाला आचरणात आणायचं आहे, फक्त वाचायचं नाही तर ते अंतःकरणात साठवायचं आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला आचरण करायचं आहे। प्रत्येकाला जर असं वाटतं की मी सुखी व्हावं, माझं कल्याण व्हावं, मला आनंद प्राप्त व्हावा, माझं घर सुखी व्हावं, माझा प्रपंच सुखी व्हावा, तर देवाचं वचन सांगतं आम्हाला जर सुखी व्हायचं आहे तर देवाचं वचन आम्ही काय केलं पाहिजे, बोला काय केलं पाहिजे, वाचलं पाहिजे, शिकलं पाहिजे, ते आचरण केलं पाहिजे। एकदा काही वचन आम्हाला समजलं मग आमच्या सारखा दुसरा कोणीच सुखी माणूस नाही, लक्षात घ्या। बाजारामध्ये तुम्ही जा आणि सुख शोधा, कुठे सुख सापडणार नाही, कितीही रुपये दिले तरी सुख मिळणार नाही, पण ते सुख या देवाच्या वचनात आहे। आणि म्हणून या पुस्तकाचा लेखक सुलेमान, आपण त्याला शलमोन राजा म्हणतो, शलमोन राजा, दावीद पुत्र शलमोन राजा सुलेमान सांगतो लक्ष द्या, वाचा, त्या अंतःकरणात साठवा आणि त्याप्रमाणे आचरण करा, सुख हे आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, सुख हे प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून काय म्हटलंय, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, असं आम्हाला बसायचं नाही। बोला हालेलुया, म्हणजे मला हालेलुया। तर वचन चालू असताना त्याकडे लक्ष द्यायचं। आपण वाचलं की जे वचनाकडे दुर्लक्ष करतात देव त्यांची प्रार्थना ऐकत नाही, म्हणून मनातल्या विचारांना म्हणायचं येशूच्या नावामध्ये निघून जा, सैतानाला म्हणायचं येशूच्या नावामध्ये निघून जा। नळी फुंकली सोनारे इकडून तिकडं गेल्यावर असं आमचं जीवन नसलं पाहिजे, ते लक्षपूर्वक आम्हाला वाचायचं आहे। आणि मग आम्हाला कळेल की हळूहळू बदल माझ्या घरामध्ये व्हायला सुरुवात झाली, हळूहळू बदल माझ्या जीवनात व्हायला सुरुवात झाली। काय म्हटलं पहिल्या वचनामध्ये, सुज्ञ पुत्र, वाचा, हा सुज्ञ पुत्र बापाचं शिक्षण काय करतो, ऐकतो, पण मूर्ख ऐकत नाही। मूर्खाला काय म्हटलंय, त्याला वाग्दत्त पण वाईट वाटतो, छडी मारलेली पण त्याला काय येतो, राग येतो। आता मुलांबद्दल आजचं वचन आहे, मुलांकरिता पवित्र शास्त्र काय सांगतं, काय म्हटलंय, सुज्ञ पुत्र आपल्या बापाचं शिक्षण ऐकतो। मग ते शुभवर्तमान आणि त्याचा 7वा अध्याय वचन 9 वाचा, काय म्हटलंय तिथे, काय म्हटलंय, आपल्या मुलानं भाकर मागितली असता त्याला, हा आपल्या मुलानं भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल असा कोण बाप आहे, आहे का कोणी बाप की लेकरानं भाकर मागितली की त्याला आईला सांगतोय ते त्याला वाटी भरून माती दे खायला, खाऊ दे, आहे का, नाही। बापाला प्रियजन हो, लेकरांनो बापाला समजून घ्या, त्या बापाचं अंतःकरण पहा। जरी तो असं म्हटले की कडक आहे, जरी तो असं म्हटले कासवासारखा तो ओढून त्याचा स्वभाव कडक आहे, पण तो अंतःकरणाने अत्यंत मुलायम आहे। बापाला समजून घ्या म्हणतो, हा शास्त्र भागामध्ये सांगतो, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सांगतो की कोण बाप आहे असा, आपल्या मुलानं भाकर मागितली असता त्याला धोंडा देईल, पुढे काय म्हटलंय, आणि मासा मागितला असता तर त्याला साप दिला। आहे का कोणी बाप, कोणीच बाप नाही असा, कोणतीच आई नाही अशी की मुलानं भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल आणि मासा मागितलं तर त्याला साप देईल। कदाचित आई बाप उपाशी राहतील पण ते आधी लेकराला घालतील। बाप कोण आहे असं म्हटलंय, जो स्वतः उपाशी राहतो, लेकरांना पहिला घास भरवतो, तो बाप आहे। प्रत्येक बापानं
आठवत असेल तुम्हाला की प्रत्येक लहानपणी लेकरांना काय केलंय, भरवलं असेल. आणि जेव्हा ते लेकर ऐकत नाही तेव्हा बापाला काय होतं, मोठा आघात होतो, दुःख होतं. पवित्र शास्त्र काय म्हणते, प्रत्येक शून्य पुत्र, प्रत्येक चांगला मुलगा आपल्या बापाचं शिक्षण काय करतो, ऐकतो. कोणताच बाप असा नाही की मुलाला वाईट शिकवल, कोणताच पिता असा नाही की मुलाला शिकवल. पुढे वाचा काय म्हटलंय, असा तुमच्यात कोण माणूस आहे, असा तुमच्यात कोण बाप आहे. पुढे हा पवित्र शास्त्र सांगतं, मी सांगत नाही. काय म्हटलंय, तुम्ही वाईट असता, आपण वाईट आहोत ते देवाचं वचन सांगतं. तुम्ही वाईट असता आपल्या मुलांना चांगलं देता, चांगल्यातलं चांगलं शिक्षण माझ्या मुलानं घ्यावं असं बापाला वाटतं, चांगल्यातलं चांगलं माझ्या मुलानं खावं असं बापाला वाटलं, चांगल्यातले चांगले कपडे माझ्या मुलाला असावे असं बापाला वाटतं. पवित्र शास्त्र सांगतो, तो म्हणतो मी तर स्वर्गीय बाप आहे. बोला हालेलुया. दे बाप आमचा कुठे आहे, स्वर्गात आहे. तो म्हणतो मी तुम्हाला किती विशेष करून चांगलं दिल करायचं देव चांगलं. मग काय म्हणले त्यानं, मागा तुम्हाला काय पाहिजे. आम्ही देवाकडे मागत नाही, मी तुम्हाला तेच सांगत आहे. शुक्रवारची प्रार्थना चालू आहे, तुम्ही आजारी आहात, घरात समस्या आहे, घरात आजार आहे, घरात पीडा, तुम्ही स्वतः तुमच्यासाठी देवाजवळ मागा. आणि मग तो देव म्हणतो मी तुम्हाला निराश दुःखी हाताश पाठवणार नाही. बोला हालेलुया. शास्त्र काय सांगतो पहा, तो म्हणतो बापाला समजून घ्या, त्या बापाचं शिक्षण ऐका. असा कोणताच वाईट बाप नाही की तो मुलांना वाईट शिकवेल, जो शिकवेल तो बाप नाही. पवित्र शास्त्र काय सांगतं, कदाचित बापाचं प्रेम लेकरांना लवकर कळत नाही, लेकरांना समजत नाही. बाप काय सांगतो ते लेकरांना 1000 वेळा समजत नाही. लेकरांना असं वाटतं हा आला ना बाप की सारखा मला काहीतरी बोलणार असं त्याला वाटतं. पण तो का सांगत आहे, आणि बापाला माहित आहे की 12 घंटे मला कष्ट करावे लागतात, तेव्हा कुठं मला पैसे मिळतात, तेव्हा घर चालत नाही. तितकंही करून घर चालत नाही, तरी गॅस आणायचा बाकी आहे, तरी हे प्रॉब्लेम आहे, तरी ते प्रॉब्लेम आहे, समस्या सुटत नाही. महिन्याचे 30 दिवस तो काम करतो, रात्र तो कष्ट करतो. सकाळी उठल्याबरोबर त्याच्या डोक्यात असतो की माझं घर चाललं पाहिजे, ते घर चालवण्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे. त्या बापाची सारखी धडपड असते आणि लेकरांना ते समजत नाही. लेकरांना असं वाटतं की मला उगाच बाबा काय करतात, ओरडत राहतात. बापाला असं वाटतं की त्याने वाचावं, बापाला असं वाटतं चांगल्यातलं चांगलं इंग्लिश वाचावं, चांगल्यातलं चांगलं मराठी वाचावं, चांगल्यातलं चांगलं त्याला गणित यावेत, चांगल्यातलं चांगलं त्याचं सगळं काही जीवन असावं. पण लेकरांना असं वाटतं बाप म्हणजे कोण आहे, श्याम कोण वाटतो, व्हिलन वाटतो का नाही वाटत. आमचा बाप आम्हाला मित्रासारखा वाटला पाहिजे. लेकरांना कदाचित लहानपणी असं वाटतं की बाप व्हिलन आहे, कारण त्याच्या डोक्यातच असं भरवलं जातं. कुणी पण हे पप्पा मारतील बरं का, पप्पाने काय मारलेलं नसतं, पण त्याच्या डोक्यात लहानपणापासून काय सांगतात, ते तिकडे जाऊ नको पप्पा मारतील. आता त्या पप्पाने कधी मारलं बाबा, मारले का नाही, पण त्याच्या डोक्यात भरवलं जातं. आणि मग त्याला असं वाटतं पप्पा अमरीशपुरी व्हिलन आहे, मला मारील, मला पट्ट्याने मारील, मला मारील, हे त्याच्या मनामध्ये लहानपणापासून रुजवलं जातं. आणि मग हळूहळू असं म्हटलंय त्याला बाप समजायला पुष्कळ वेळ जातो. लेकरांना मी तुम्हाला म्हणालो सगळं सुख आम्ही देतो. कदाचित लेकरांना चांगले कपडे दिले, कदाचित 1000चा बूट दिलाय, कदाचित असं म्हणजे 10,000ची सायकल दिली, कदाचित 25,000चा मोबाईल दिला, सगळं दिलं लेकरांना, पण प्रेम नाही. मग ते प्रेम मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये बाहेर भटकतात. लेकरांजवळ घ्या, त्याच्या डोक्यावर हात फिरवा, मोठा होऊ द्या, हरकत नाही, किती पण मोठा झाला पण तो तुमच्यापेक्षा मोठा होईल का, बापापेक्षा मोठा होईल का, होणार नाही. त्याला लाज वाटेल की आता मी पप्पाच्या जवळ कसं जाऊ, पण तुम्ही जवळ जा, त्याला जवळ घ्या, त्याच्या खांद्यावर हात टाका, त्याला बोला कसा आहे, काय चाललंय, आज काय झालं, तो हळूहळू तुमच्या जवळ मोकळा होईल, हळूहळू बोलायला सुरुवात करेल. पवित्र शास्त्र सांगतं की बापाचं कर्तव्य आहे लेकरांना समजून घेणं, लेकरांचं जीवन घडवणं. कारण लेकरं जगातलं सगळं काही शिकण्यापेक्षा आई बापांकडून जास्त शिकतात, आई बापांकडून जास्त पाहतात. आणि म्हणून आमचं जीवन लेकरांच्या समोर आदर्श असलं पाहिजे असं पवित्र शास्त्र सांगतं. मुलाने बापावर प्रेम करावं, बापाला समजून घ्यावं. तो का इतके कष्ट करत आहे, बाप का कष्ट करत आहे, सकाळी उठून जातो, सूर्य उगवण्याच्या पहिलं जातो, सूर्य मावळल्यावर घरी येतो, रात्रंदिवस तो कष्ट करतो. का करतो हे लेकरांनी पण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बाप कष्ट करत आहे, लेकर मजा हजा करत आहे, आणि मग आम्हाला पाहायला मिळतं त्यांनाही संकटात सामोरे जावं लागतं. आणि मग आम्ही पाहतो म्हणतो की आमचे लेकर पुष्कळ
दूर गेले, निघून गेले, ऐकत नाहीत. त्याला कारण असं असतं की त्या बापानं कधी लेकराला समजून घेतलं नाही आणि लेकरानं पण कधी बापाला समजून घेतलं नाही. पवित्र शास्त्र काय म्हटले पहा, काय म्हटलं पहिल्या वचनामध्ये, शुद्ध पुत्र बापाचं शिक्षण ऐकतो. बापाचं शिक्षण ऐकतो. कदाचित बाप शिकलेला नाही, तो काय शिकवेल, पण त्याच्याकडे पाहून आम्हाला शिकायला मिळतं की माझा बाप जरी शाळा शिकला नाही पण जगाचं ज्ञान त्याला पुष्कळ आहे, तो कष्ट करतो हे तरी मी शिकलं पाहिजे. आता मी मोठा झालो, मला कष्ट करायला पाहिजे. आता मला समजत आहे, चांगलं बोलायला पाहिजे. आता मला कळत आहे, चांगलं वागायला पाहिजे. पवित्र शास्त्र सांगतं की बापाचे कष्ट आम्हाला समजले पाहिजे. सगळं तो आमच्यासाठी सहन करतो. मनातलं दुःख तो सागराप्रमाणे साठवून ठेवतो, कोणाला सांगत नाही. आई तरी रडते, बापाजवळ रडते, लेकरांना ऐकलं तर शेजाऱ्याला सांगते, माहेराला सांगते, मग ती पोरं चांगले नाही, पण तो बाप नाही सांगत, सगळं सहन करतो. त्याला असं वाटतं कसं सांगू, माझा पोरगा चांगला नाही. पण जेव्हा पोरं चांगले होतात तेव्हा बाप गर्वानं सांगतो. आणि मग पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं, मुलगा शहाणा तर बाप सुखी म्हटलंय. मुलगा शहाणा तर बाप सुखी. मुलांना जर आई वडिलांना सुख द्यायचं आहे तर फक्त काय धरायचं, तुम्हाला शहाणपण धरायचं आहे. शहाणपण, मूर्खासारखं वागायचं नाही. मूर्खाला काही तोटा नाही. आजूबाजूला पहा, सगळं मूर्खानं जगच भरलंय. थोडस अरे म्हणाय का रे, लगेच उठतो भांडायला. इतके लगेच विकोपाला जातात लेकरं, त्या जगातले लोक डायरेक्ट एकमेकाला मारायला सुरुवात करतात. डायरेक्ट म्हणून त्या मारा, तो मेला तर हरकत नाही. मी काल का परवाची मुलुंडची बातमी पाहिली, तुम्ही पाहिली असेल, ऐकलं असेल. सहज म्हणतात लेकरांना खेळता खेळता भांडणं झाले, गेले 2-4 जण बॅट घेऊन आले, त्याच्या डोक्यात घातली, त्याला मारून टाकलं. इतकी मूर्खता जगात झाली आहे. लोकांना सहनशक्ती राहिली नाही. लेकरांना ते सांगायचं की बाळा हरकत नाही, दिल्या तुला शिव्या देऊ दे, काय होतंय त्यानं, भोकं पडले का तुला, नाही तू नाही द्यायच्या. तू त्यांच्याकडे पाय, हाताने स्माइल करते, कदाचित म्हणजे हा येड आहे म्हणू दे, पण जीव वाचेल. बोला हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये काय म्हटलंय, तुमचं तोंड तुमचा जीव काय करेल, वाचवेल. आणि हे कधी करेल, जेव्हा आमचा बापच शिवाय देत नाही. लोक लेकर म्हणते माझे पप्पा सुद्धा कधी देत नाही, मी देणार बोला नाही का, हा नाही देणार, कारण पप्पा शिवाय देत नाहीत. बाप म्हणजे काय लक्षात घ्या, पवित्र शास्त्र सांगतं बाप म्हणजे जगण्याचं एक माप आहे. लेकरं बापाला पाहून शिकतात, ते म्हणतात की वो मेरे पिताजी है, माझा बाप आहे. आणि त्याला काय भीती वाटत नाही. तो जत्रेत जरी चालला, बाप संग असला ना, तो कुणाच्या बापाला भेटतो, तो म्हणतो माझा बाप माझी संगती. लहानपणी पहा, लेकराला बाप असताना सगळ्यात मोठं धैर्य वाटतं, तो कोणालाच घाबरत नाही. बाप, त्याला वाटतं माझा बाप माझ्या बरोबर आहे. बाप म्हणून काय म्हटलंय, बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. त्या बापाला बघून जगण्याची इच्छा तयार होते, त्या बापाला बघून स्फूर्ती तयार होते. बाप म्हणजे असं म्हटलंय एक मोठी सावली आहे, आभाळ एवढी छाया आहे. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. बापाने पाठीवर हात फिरवला ना, पोराला असं भूषण निर्माण होतं, त्याला अशी अभिमान होतो की माझे पप्पा आजही माझ्या बरोबर बोलतात. अनेक लेकर, अनेक आईबाप अशा आहेत की मोर मोठे झाले वर्षानुवर्ष त्यांच्या बरोबर त्यांचं संभाषण होत नाही. रोज आम्ही आमच्या लेकरांना बोललं पाहिजे. ते लेकर आहेत, कदाचित ते हुड आहे, त्यांना नाही समजत. त्यांना राग आहे, जगातलं हुशारकी आहे, जगातलं मोठेपण आहे, गर्व आहे, अभिमान आहे. त्या शिक्षणाने ते फुगून गेले, त्यांना आईबापांची लाज वाटते. पण आपण त्या लेकरांना बोलायचं असतं, कसं आहे, काय झालं, तू बोलत नाहीस. कधी रागवला तरी ज्याची माया आभाळ एवढी आहे तो बाप आहे. बाप म्हणजे प्रगतीकडे जाण्याचं एक साधन आहे, एक शिडी आहे, आणि संकटातून पार नेण्याची होडी आहे, तो बाप आहे. कितीही तिखट असला तरी गुलाबजामुची गोडी आहे. बाप म्हणजे कोण आहे, कितीही वाईट असला तरी तो अंतरी कसा असतो, गोड असतो. तो आता भांडेल, आता रागवेल, पण थोड्या वेळ म्हणे दे, जाऊ त्याला जेवण दे, घाल त्याला भाकर घाल, जाऊ दे, घाल, खाऊ दे माझ्या जीवा, खा. रागवल, पण तो म्हणजे उपाशी झोपू नको, तो कोण आहे, बाप आहे. पण पाहतो शास्त्र सांगतं आपल्याला, आई बापांना जेव्हा सुखी ठेवतो, आनंदी करतो, तेव्हा आमचा स्वर्गीय बाप काय होतो, कारण तो म्हणतो अरे जे आई बाप दिसतात तुम्ही त्यालाच सन्मान नाही, खरं देव तो दिसत नाही, मग देवाला कधी सन्मान करणार, कधी ते बापाला पाहणार, कधी ते देवाची आराधना करणार, कधी प्रार्थना करणार. जो जिवंत बाप आहे त्याच्याकडे लक्ष देत नाही, त्याचं ऐकत नाही, देवाचं कधी ऐकणार. मुलांनो, जर आम्हाला देवाला खुश करायचं आहे तर आम्हाला बापाचं शिक्षण तुच्छ लेखायचं नाही. आणि म्हणून या वाचनामध्ये काय म्हटलंय, शुद्ध पुत्र बापाचं शिक्षण काय करतो, ऐकतो. बाप चांगलं शिकवणार आहे, बाप वाईट शिकवणार नाही. मुलगा जर
थोडासा डोळ्याच्या आड झाला, लहान लेकर थोडंसं डोळ्याच्या आड झालं. मुलगी जर असेल ना, मोठी मुलगी, तरुण मुलगी, थोडीशी डोळ्या आड झाली, दिसत नाही कुठे, सगळं घर डोक्यावर घेणारा तो बाप आहे. सगळे कामं सोडून देतो आणि सुरू करतो त्याचा पट्टा. अरे गेले कुठे, किती वेळ झालाय, अंधार पडला, कुठे आहे मुलगी? जो डोक्यावर घर घेतो तो कोण आहे? बाप आहे. मग लेकरांना वाटतं की उगत त्यांची बडबड सुरू झाली, मी असे कुठे गेले होते. पण त्या बापाला काळजी असते, तो का त्या काळजीपोटी बडबड करत असतो. त्या काळजीपोटी, त्या भीतीपोटी त्याला असं वाटतं की माझे लेकर माझ्या नजरेसमोर कसे आहेत? सुरक्षित आहेत. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं, बापाला समजून घ्या की तो काय आहे, बापाला समजून घ्या तो काय आहे. गीतकार गीतामध्ये म्हणतो, अरे तू बाप मी लेकरू आणि प्रभू देवा तुला कसा रे विसरू. ए तू बाप मी लेकरू आणि प्रभू देवा तुला कसा रे विसरू. पाण्या वाचून मासा जैसा तळमळतो जीव रे वैसा. कुठवर धीर धरो आणि प्रभू देवा तुला कसा रे विसरू. हा स्वर्गीय देवबाप जो आहे ना, हा कधीच तुम्हाला विसरणार नाही. बोलो हालेलुया. त्यानं कधीही तुम्हाला आणि मला टाकून दिलं नाही. आणि म्हणून म्हणतो की आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाम पवित्र मानले जाओ आणि तुझं राज्य येऊ. तो स्वर्गातला बाप आहे, तो आम्हाला कधीच टाकणार नाही. त्यानं आम्हाला शिकवलं आहे की आम्हाला आमच्या लेकरांवरती काय करायचं आहे? प्रीती करायची आहे. स्वर्गातल्या बापाकडे पहा, त्याचं प्रेम सागरावर नाथांक आहे. त्यानं आमच्यासाठी वधस्तंभावरचं मरण स्वीकारलं, त्यानं आमच्यासाठी 39 छड्यांचा मार खाल्ला, त्यानं आमच्यासाठी कष्ट सहन केलं, त्यानं आमच्यासाठी रक्त सांडलं, त्यानं आमच्यासाठी प्राण दिला. तो बाप आहे. जगात जेव्हा येतो तेव्हा हा बाप आहे, रात्रंदिवस आमच्यासाठी कष्ट करतो. तो वरून जरी चांगला शर्ट घालतो, पण बनवलेला आतून भोग पडलेला असतो, छिद्र पडलेले, तो दाखवत नाही. तो म्हणतो आहो दे, तुला घे कपडे नाताळाला, माझे नवेच आहेत. जुने जरी झाले असले तर तो काय म्हणतो, माझे कसे नवे आहेत, तू घे आधी. तो बाप आहे. म्हणून प्रियांनो, लेकरांनो, बापाचं शिक्षण आहे का? कोणताच बापा असा नाही की जो लेकरांना त्रास देईल. पुढे काय म्हणले? पर धर्म निंदक, ज्याला नेहमी वाईट सुटतो, ज्याला नेहमी धर्माची निंदा करायला आवडते, देवाची निंदा करायला आवडते, लोकांची निंदा करायला आवडते, तो वागदत्त म्हणजे शडी जरी मारली, शिक्षा जरी झाली तरी तो काय करतो? मोजीत नाही. आपण म्हणतो की मी त्याला मोजीत नाही. काय मोजीत नाही? शास्त्र सांगतं लक्ष न देणारा तो मुलगा आहे. आणि म्हणून लेकरानं त्या बापाचा ऐका वाचतो, बापाला वाटतो. दुसरं वचन वाचा, काय म्हटलं? काय म्हटले? तोंडच्या शब्दांनी, हा, तोंडाच्या शब्दाने मनुष्य चांगलं फळ भोगतो. जर घरामध्ये पप्पांचे शब्द चांगले आहेत, घरामध्ये मम्मीचे शब्द चांगले आहेत, तर लेकरांचे पण शब्द कसे होणार आहे? कसे होणार आहे? मी तुम्हाला म्हणालो मागच्या आठवडे की आपण असं म्हणतो की तुझं काय होऊ दे? वाटलं होऊ दे. जेव्हा लेकरं ऐकतात की मम्मी म्हणते पप्पाचे वाटलं होऊ दे, ते पोरं आपाप शिकतात. शास्त्र सांगतं की आमच्या तोंडामध्ये काय असलं पाहिजे? साखर असली पाहिजे, नेहमी साखर असली पाहिजे. तुमचं तोंड चांगलं फळ देणार आहे असं म्हटले. तुम्ही एखाद्याला चांगलं म्हणा, बसा ना सर, बसा ना, तो पण काय म्हणतो? हो नाही नाही ठीक आहे बरं आहे. त्याला म्हणजे वट, बापाची जागा आहे का? कुठून सुरू होत आहे? तो पण म्हणतो का तुझ्या बापाची का? मग झालं सुरू. काय म्हटलंय? चांगलं तोंड चांगलं काय करते? फळ देते. घरामध्ये दोघांची जबाबदारी, आईची जबाबदारी आहे, बापाची जबाबदारी आहे की लेकरांच्या पुढे तोंड काय करायचं नाही? उघडायचं, बंद ठेवायचं, उघडायचं नाही. तोंड जेव्हा बंद ठेवणार आहात तेव्हा घरात आनंद राहणार आहे. बायकोला बोलताना तर मी पुरुषांना विनंती करतो, नेहमी गुलाबजामच घेऊन यायचे. घरात वाद होणार नाही, होणार वाद. नेहमी बायकोला गोड बोला, नसली चांगली तरी म्हणा तू छान आहे, चांगलीच. ती बोलत म्हणते मी कशी देतो, त्याला सांगा ना ही साडी कशी, नाही बघितली तरी हा बाई छान आहे. हा जीवनाचा खरा गुरुमंत्र आहे, तो आम्ही स्वीकारत नाही. नेहमी तो त्या बायकोला कमी लेखायचा प्रयत्न करतो, तोंडाने बोलायचा प्रयत्न करतो आणि घरात प्रॉब्लेम होतात. नेहमी मी तुम्हाला सांगत आहे चांगलं बोला. पवित्र शास्त्र सांगतो बरं, मी काय सांगत नाही. काय म्हणतात दुसऱ्या वचनामध्ये? तोंडच्या शब्दांनी मनुष्यानं, श्रीन म्हटलंय का? मनुष्यानं काय करावं? स्वतः चांगलं फळ द्यावं. माणूस जर चांगला बोलला ना घरामध्ये, तर ती डोंगर उचलायला पण तयार होते. काही पण होते, ती हरत नाही, ती म्हणते मी करेल.
तिला आता सुना किती सुंदर भाजी आहे, छान, पण थोडं मीठ जरा जास्त झालं तर ते नंतर बघ झाला संदर का. पण तिला जर म्हणे तुझ्या बापाला येते की भाजी, जेवायला आलं तर कधी चव नाही, कधी खे नाही, ते नाही, सुरू किरकिर जेव्हा करतो ना की म्हणते याला राब राब राबते मी, सकाळी उठते मी, यांचे डबे करा, यांच्या चड्ड्या धुवा, यांचे कामं करा, यांचं सगळं करा, याची बडबड ऐकून घ्या, मरू द्या, मी करीत नाही, मी आजारी आहे. पण जेव्हा तुम्ही असं म्हणता नाही तू छान आहे, छान, आज सुंदर झालता स्वयंपाक, चांगला होता, येत नाही चांगला पण म्हणा असं बोला हालेलुया, येतं का, अरे येतं तर येतं म्हणा ना. तुम्ही तिकडे बघतात त्यांच्याकडे काय म्हणा बा, आता म्हणलं तर आम्हाला घरी भाकर मिळणार नाही, चांगला करतात. मी सर्वांच्या घरी जेवलो, जवळपास सर्वांच्या घरी चांगला, सगळ्यांच्या घरी चांगला स्वयंपाक होता असं म्हणा, सुंदर होता आज स्वयंपाक, सुंदर झाला असं म्हणा. पा घरी गेल्यावर सगळ्याला बिर्याणीची आज काय म्हणतात तुमच्या तोंडात, आमच्या तोंडामध्ये ते सामर्थ्य आहे, घर तोडायचं ते सामर्थ्य आहे, प्रॉब्लेम निर्माण करायचं, आणि तोंड आमचं चांगलं ठेवलं पाहिजे. पवित्र शास्त्र सांगतं देवामध्ये इतकं सामर्थ्य आहे की त्यानं सिंहाचे तोंड बंद केले. दानियेल पुस्तक अध्याय 6 मध्ये आपण वाचतो, दानियेलला सांगण्यात आलं, राजाने एक फरमान काढलं, मेदी आणि पारशी या लोकांच्या ठरावाप्रमाणे त्यानं ठरवलं की जो कोणी 30 दिवसापर्यंत राजाची पूजा करणार नाही त्याला उचलून सिंहाच्या गोळ्यामध्ये टाकण्यात येईल. सगळीकडे फरमान काढलं गेलं दानियेलला गुंतवण्यासाठी, दानियेलला मारण्यासाठी, त्याला सिंहाच्या गोळ्यात टाकण्यासाठी, आणि जो मोडील त्याला सिंहाच्या गोळ्यामध्ये टाकून द्यायचं. दानियेलानं पण ऐकलं, पण त्यानं परमेश्वराला टाकलं नाही, त्यानं देवाला सोडलं नाही. नित्य नियमाप्रमाणे यरूशलेमेकडे तोंड करून आपल्या घराचे दरवाजे खिडक्या बंद करून तो प्रार्थना करत आहे 3 वेळेला, आणि त्याची प्रार्थना करण्याची सवय होती ती लोकांना पाहिली. लोकांनी जाऊन त्याच्या चाहड्या राजाला केल्या, दानियेलला उचलला आणि सिंहाच्या गोळ्यामध्ये टाकून दिलं. पण देवानं त्या सिंहाचं तोंड काय केलं, बंद केलं. बोला हालेलुया. देवानं सिंहाचं तोंड काय केलं, बंद केलं. दानियेलला खाल्लं का, असं म्हणलं त्या रात्री राजा झोपला नाही, त्या रात्री राजा जेवला नाही, त्या रात्री त्या राजाच्या समोर नाच गाणं झालं नाही, तो परेशान आहे, तो टेन्शन मध्ये आहे की दानियेलला खाल्लं की काय, कारण दानियेलावर त्या राजाची प्रीती होती. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं सकाळी होताच राजा झोपला नाही पण दानियेल झोपलाय, आणि दानियेल जातो त्या सिंहाच्या गुहेमध्ये आणि निवांत झोपतोय, राजा बेचैन आहे. पहाटे राजा उठतो सकाळी आणि दानियेलला जाऊन आवाज देतो, म्हणतो दानियेला तू आहेस काय. दानियेल काय म्हणतो, महाराज चिराई असो, महाराज मी जिवंत आहे, माझ्या देवाने देवदूत पाठवून सिंहाचे तोंड काय केले, बंद केले. बोला हालेलुया. त्या देवाला म्हणा देवा माझं तोंड बंद कर, मी घरात काय वाईट बोलू नाही. त्याच देवाला म्हणा देवा पत्नीचं तोंड बंद कर, घरात काय बोलू, अरे सिंहाचे तोंड बंद झाले. बोला हालेलुया. बायको तोंड बंद नाही होणार का, होईल का, नवऱ्याचं तोंड बंद नाही होणार का, होईल. कधी होईल, जेव्हा त्या तोंडामध्ये देवाचं नाव आहे, देवाचंच नामस्मरण आहे. आणि म्हणून आम्हाला लक्षात ठेवायचं, शास्त्र सांगतं नेहमी एकमेकांवरती प्रीती करा असं म्हटलंय पवित्र शास्त्रामध्ये. एकमेकांना बोलताना आदरयुक्त बोला. तर म्हणतो तुमचं बोलणं कसं असलं पाहिजे, मिठानं रुचकर केल्यासारखं, स्वादिष्ट. पत्नीनं त्या नवऱ्याचे शब्द ऐकण्यासाठी सदा कान आतुर असले पाहिजे की काय बोलतील मला, हे कधी बोलतील माझ्याशी, कधी बोलतील. आपण फोनवर बोलतो तासून तास, आपण नाही बोलत, बोलणारे बोलतात. कोण बोलतात, ज्यांचं लग्न झालं नाही. काय बोलतात बिचारे, मी तुम्हाला मागे सांगितलं काय बोलतात, काय माहित, किती तास बोलतात. आपण 10 मिनिटं म्हणलं तर बोलत नाही. पण शास्त्र काय सांगतं, आमचं बोलणं अत्यंत गोड आणि मधुर असलं पाहिजे, मग भांडण होणार नाही, मग वाद होणार नाही, मग समस्या येणार नाही, मग प्रॉब्लेम येणार नाही. भांडणांचं मूळ कारण, घराचं नाश होण्याचं मूळ कारण, घरामध्ये अशांती आणण्याचं मूळ कारण, लेकरांना आपल्यापासून दूर जाण्याचं मूळ कारण काय आहे, आमचं तोंड आहे. लेकरं समजा कुठून आले, परेशान आहेत, काय झालं माहित नाही, ट्रेनला काय झालं, गर्दीत होते काय, आपण घरी आल्यावर त्यांच्यावर फायरिंग सुरू केली. इतका वेळ झाडझाड त्याच्यावर गोळ्या घालायला सुरुवात केली. आईने बापानं तो म्हणतो घरीच नको जायला, ते झोपल्या जाईल. तर घरी फोन करतो, म्हातारा झोपलं का, तर झोपलेलं नसतं, तो वाट बघतो बिचारा, अरे आज आला का. असं वातावरण होऊ नये त्याकरिता काय म्हटलंय, तोंडात काय ठेवा, साखर किंवा त्यापेक्षा गुलाबजाम ठेवा, अधिक चांगले. त्याला विचारा बाळा उशीर झाला का रे, आज काय प्रॉब्लेम होता ट्रेनना, तो सांगायला सुरुवात करेल.
चांगलं बोलल्यानंतर शास्त्र सांगतं आमचं तोंड आमच्या ताब्यात असलं पाहिजे. वाचूया मत्ती शुभवर्तमान अध्याय 15 वचन 8. मत्ती शुभवर्तमान अध्याय 15 वचन 8. हा काय म्हणते, हे लोक ओठाने माझी स्तुती करतात, सन्मान करीतात, पण त्यांचा अंतःकरण माझ्यापासून पुष्कळ दूर आहे. पवित्र शास्त्र सांगतो देव जो आमचा बाप, देव जो आमचा पुत्र, देव जो आमचा पवित्र आत्मा, त्या देवावर आम्हाला प्रेम करायचं आहे अंतःकरणाने, फक्त होठाने नाही. 11 वचन वाचा, 15 अध्यायाचं 11 वचन 18 वचन. काय म्हटलं, जे तोंडातून आत अंतःकरणात जाते, तोंडातून जे पोटात जातं ते माणसाला विटाळत नाही. बोला हालेलुया. अन्न माणसाला विटाळतंय का? नाही. पण जे तोंडातून निघतं, तोंडातून काय निघतं वाचा, 18-19 वचन वाचा. हा काय म्हटलं, अंतःकरणातून दुष्टता निघते, काय म्हटलंय सगळं वाईट, आणि पुढे काय म्हटलंय शिव्या गाळी, पण कुठून निघतात? तोंडातून. जे अंतःकरणात साठवले ते तोंडातून बाहेर येतं आणि आमच्या घराचं वातावरण खराब होतं. घराचं वातावरण जर सांभाळायचं आहे तर शास्त्र सांगतं आईनं बापानं तोंडावरती ताबा ठेवला पाहिजे. तोंडानं चांगलं बोला, असं म्हणा माझ्या बाळाचं चांगलं होईल. बोला हालेलुया. बोला माझ्या बाळाचं चांगलं होईल, माझ्या लेकराचं चांगलं होईल, आणि चांगलंच होणार. शास्त्र सांगतं तुम्ही जे आशीर्वाद दिले ते आशीर्वाद उगवतात, तुम्ही जर शाप दिले तर ते शाप उगवतात. म्हणून कोणालाही शाप देऊ नका. कलसीकरास पत्र अध्याय 4 वचन 6, मत्ती शुभवर्तमान अध्याय 5 आणि वचन 37. याही वचनांमध्ये जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला पाहायला मिळेल देवाचं वचन सांगतं की तुम्हाला चांगलं बोलायचं आहे, वाईट नव्हे, आणि मग आमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही, कारण देव आमचं चांगलं करण्यासाठी सदैव तयार आहे. 3रं वचन वाचू, काय म्हटले पहा. काय म्हटलंय, जो आपलं तोंड सांभाळितो, हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जो तोंड सांभाळतो तो काय करतो, जीव राखतो. भांडणं चाललेत आणि तोंड चालवलं तर काय होतंय मग? बोला काय होतंय माहिती ना, काय होतंय? मार मिळतोय. तोंड चाललं तर काय होतंय, मार मिळतोय. पण जो एखाद्या बोलतो मध्ये जाऊ द्या, चुकलं क्षमा करा, हरकत नाही, हरकत नाही, झाली चुकी, मी पाहिलं नव्हतं, मला नव्हतं माहित, तो काय जाऊ द्या, तो क्षमा मागतो. सगळे प्रॉब्लेम काय होतात मिटतात. देवाचं वचन सांगतं जो आपलं तोंड सांभाळतो तो आपला जीव वाचवितो. आणि जर आम्हाला जीव वाचवायचा आहे तर पवित्र शास्त्र सांगतं आमचं तोंड आम्ही सांभाळलं पाहिजे. आमच्या तोंडानं सगळे प्रॉब्लेम जीवनामध्ये, सगळे प्रॉब्लेम मंडळीमध्ये, सगळे प्रॉब्लेम घरामध्ये होतात. पुढे काय म्हटलंय, जो आपलं तोंड वाचतो त्याच्यावर हा पावर खाता. ज्याचं तोंड नेहमी नेहमी चाड्यात सांगायचं काम चालू, आणि मग लोक सांग बरं मला कोणी सांगितलं, चल त्याच्याकडे सुरुवात. शास्त्र सांगतं की नेहमी आमचं तोंड काय केलं पाहिजे, गप्प ठेवलं पाहिजे, आणि मग आम्हाला आनंद, शांती, प्रीती त्या देवाच्या वचनातून प्राप्त होणार आहेत. 4थ्या वचनामध्ये काय म्हटले पहा, शास्त्र अत्यंत सुंदर आहे, लक्षात घ्या, आणि नीतिसूत्र जीवन कसं जगावे तंतोतंत सांगत आहे. ते बोलण्याबद्दल सांगत आहे, ते वागण्याबद्दल सांगत आहे, ते राहण्याबद्दल सांगत आहे, ते वाचण्याबद्दल सांगत आहे, ते जीवन जगण्याबद्दल सांगत आहे, ते बोलण्याबद्दल सांगत आहे. ते आता सांगत आहे की जर तुम्ही आळशी आहात, सगळं चांगले, तोंड चांगले, सगळं चांगले, पण आळशी तर काय होईल. पुढे आता, आळशाच्या जीवाला हाव पुष्कळ असते, शेकचिल्ली सारखा तो झोपून म्हणतो की मी आता एक अंडा घेईल, आणि मग ते कोंबडी घेईल, आणि मग बकऱ्या घेईल, आणि उठल्यावर तुम्हाला पाहायला मिळते काहीच असतं का. स्वप्न पाहणाऱ्याला काही प्राप्त होत नाही. आम्हाला काय करावं लागतं, उठावं लागतं, आळस झटकावा लागतो, आणि मग शास्त्र सांगतं की देवाचे आशीर्वाद मिळण्यापासून आम्हाला कोणीच अडवू शकत नाही. तर म्हणतो की जो उद्योग करीतो, जो कष्ट करीतो, जो काम करणारा मनुष्य आहे त्याचा जीव संतुष्ट होईल, त्याचा जीव आशीर्वादित होईल, त्याचं घर आशीर्वादित होईल. पण जो आळशी आहे, आणि मग पवित्र शास्त्र काय म्हणतं की जसा दरवाजा आपल्या बीजगऱ्यांवर खेळतो तसा आळशी काय करतो, अंथरुणात लोळतो. ज्याला उद्योग करायचा, व्यापारी आहे, झोपून चालेल का, आळस धरून चालेल का, सवय लागते शरीराला. आणि शास्त्र सांगतं की आम्हाला आळस जेव्हा झटकून द्यायचा आहे तेव्हा आनंद, शांती, सुख, समाधान घरामध्ये आपाप प्राप्त होतो. जेव्हा आमच्या जीवनामध्ये काही नाही,
आळस हा माणसाचा काय म्हटलंय पवित्र शास्त्रामध्ये कोण आहे? शत्रू म्हटलंय, मित्र नाही. सगळं जीवन संपवतो. आळशी लोक माझे नुसते खातात आणि बसतात. मग लठ्ठपणा आहे, मग शुगर आहे, मग आजार आहे, मग त्रास आहे, मग पीडा आहे, मग अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. पण कष्ट करणारा माणूस आहे असं म्हटलंय तो धन प्राप्त करतो. पुढे वाचा 5व्या वचनामध्ये काय म्हटलंय? धार्मिकाला असत्याचा तिटकार असतो, परंतु दुर्जन, हा शास्त्र सांगतं की आम्हाला धार्मिक जीवन जगण्याकरिता देवानं पाचारण केलं. आणि मग तो काय म्हणाला? तुम्ही माझे पवित्र याजकीय गण आहात, तुम्ही माझं पवित्र राष्ट्र आहात. देवानं आम्हाला धार्मिक म्हटलं पाहिजे, परमेश्वरानं आम्हाला म्हटलं पाहिजे हे माझे लोक आहेत, परमेश्वरानं म्हटलं पाहिजे ही माझी प्रजा आहे. पवित्र शास्त्र सांगतं धार्मिकाला असत्याचा तिटकार येतो. ज्याचं घर धार्मिक आहे त्याच्या घरामध्ये असत्य चालणार नाही. शास्त्र सांगतो की आम्हाला जर आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे तर वाईटाचा तिटकारा मानून देवाच्या जवळ आम्हाला राहायचं आहे. 6 वचनामध्ये म्हटलंय की धार्मिकता सात्विक मार्गाने चालणाऱ्याचे रक्षण करते. कोण रक्षण करतंय? धार्मिकता. लक्षात घ्या, धार्मिकाला संकटाला सामोरे जावं लागेल पण त्यात त्याचा नाश होणार नाही. बोलो हालेलुया. मग शास्त्रात म्हटले पहा, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टात भिना नाही. तो धार्मिक आहे, त्याला घाबरण्याची गरज नाही. शास्त्र सांगतं आमचं मुख फार महत्वाचं आहे. मग वचनामध्ये म्हटलं की ज्या झऱ्यातून गोड पाणी निघतं त्यातून कडू पाणी निघणार नाही. आणि असं म्हणतं की ही नवऱ्याची जात कारल्यासारखी कडू आहे असं म्हणता का तुम्ही? स्त्रियांना नाही म्हणत ना? एकदम शांत झाले सगळे, म्हणता का? नाही म्हणत. म्हणता का? काय म्हटलं की एका झऱ्यातून गोड आणि कडू पाणी निघणार नाही. तुमचं बोलणं तो असं म्हणतो होय तर होय आणि नाही तर नाही असलं पाहिजे. त्या मुखातून निघणारा शब्द म्हणजे असं म्हटलंय की काळ्या दगडावरची लकीर आहे. तो शताधिपती म्हणाला की प्रभूजी शब्द मात्र बोला म्हणजे माझं चाकर काय होईल? बरा होईल. घरातला शब्द बापाने जर बोलला ना की उद्या प्रार्थनेला जायचंय, सगळेजण गेले पाहिजे. बोला हालेलुया. त्या शब्दामध्ये सामर्थ्य असलं पाहिजे. ते कधी होतं? जेव्हा आमच्या शब्दामध्ये पावित्र्य आहे, आमच्या शब्दामध्ये देवाचं बळ आहे, आमच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून काय म्हटलंय? धार्मिक नाश पावत नाही, धार्मिक संकटामध्ये नष्ट होत नाही. धार्मिकाचं रक्षण त्याची धार्मिकता करते. मग तो स्तोत्रकर्ता म्हणतो मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तुझी आकडी तुझी काठी मला काय देतात? धीर देतात. देवाची आकडी आहे, देवाची काठी आहे, ती धीर देणारी आहे. शैतान तुमचं काही करू शकणार नाही. शैतानाला सांगा येशूच्या नावामध्ये माझ्या घरातून चालतं हो, येशूच्या नावामध्ये माझ्या लेकरामधून चालतं हो, येशूच्या नावामध्ये माझ्या जीवनातून चालतं हो, तुला आमच्या घरात जागा नाही. स्पष्ट सांगून टाका, तुला आमच्या घरात जागा नाही. कुणाला सांगा? हा, नवऱ्याला सांगतात आणि भांडण होईल. कुणाला सांगा? शैतानाला सांगा की तुला आमच्या घरात जागा नाही. आळसा तुला आमच्या घरात जागा नाही. भांडणांनो तुला आमच्या घरात जागा नाही. शिवीगाळ तुला आमच्या घरात जागा नाही. वाईटा तुला आमच्या घरात जागा नाही. आमचं घर परमेश्वरात आहे आणि जेव्हा आम्ही परमेश्वराच्या मार्गाने चालतो, शास्त्र सांगतं आशीर्वादांची रेलचर आमच्या जीवनामध्ये आहे. मग 10वं वचन वाचा काय म्हटले पहा, गर्वामुळे भांडण मात्र होतात. म्हणून गर्व आला नाही पाहिजे की माझ्या माहेरून आणलं म्हणून तो खाल्लं, आला गर्व. अरे तुझ्याकडे काय होतं लग्न करून आलता, मी केलं, आला गर्व. मी सगळं तुझं काम करते. तो म्हणतो तुझ्याकडे तरी काय होतं, मी केलं. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं संसार तुटायला जास्त काळ लागत, काहीच झालेलं नसतं. बायबल सांगतं की जर गोडी आहे ना तोंडामध्ये एकमेकांच्या बद्दल नेहमी, तर वाद होणार नाही. आणि वाद होणार नाही, लेकरं आपाप शिकतात, त्यांचं जीवन आशीर्वादित होतं. म्हणून शास्त्र सांगतं गर्वामुळे भांडणे मात्र होतात, पण चांगली मसलत घेणाऱ्याजवळ ज्ञान असतं. काय आहे? ज्ञान आहे. देवाचं ज्ञान घ्या, देवाची शुद्धता घ्या, देवाची पवित्रता घ्या आणि पहा देव आम्हाला आशीर्वाद आणि आशीर्वाद देणार आहे. सुंदर पुष्कळ गहन गोष्टी त्या वचनात आहेत.
किती सांगाव्या तितक्या थोड्या आहेत. हे नीतिसूत्र माणसाचं जीवन जगण्याकरिता लागणारं साहित्य आहे. हे नीतिसूत्र माणसाचं जीवन जगण्याकरिता लागणारे अद्भुत गोष्टी आहे. असं म्हणलंय की श्रीमंतीची आव आणू नका. पुढे जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला पाहायला मिळतो, असं म्हणतो श्रीमंतीची आव काय करू नका, आणू नका. हे वचनात म्हटलंय. कशी आणता श्रीमंतीची आव? आम्ही लग्नाला चाललो, आमच्याकडे नाहीतरी आपण बेंटेक्सचे दागिने घातले 5-50 किलो जातो, पण काही दिवसांनी त्याचा रंग निघून जातो. लोक म्हणतात लय श्रीमंत होते, मग आता का मागायला लागलेत? आम्हालाच म्हणतात द्या 2000 रुपये, आता काय झालं? म्हणून म्हटलंय डुप्लिकेट त्याची पॉलिश काय होते, निघून जाते. सत्य आहे, शास्त्र सांगतं, वचनात म्हणते श्रीमंतीची आव आणू नका. त्याला आपण काय म्हणतो, लय फुगीर येते. काय नाही त्याच्याकडे, पण फुगीरपणा लय. तर फुगीरपणा काय करतो, आम्हाला झुकवतो, कधीतरी आम्हाला खाली पाडतो. शास्त्र सांगतं जसे आहो तसे परमेश्वराच्या समोर जा. दारिद्र्य घालवणं देवाच्या हातात आहे. तो म्हणतो की जो कष्ट करीतो त्या मनुष्याच्या हाताला यश देणं माझ्याजवळ आहे. त्या कष्टाला यश मागा, त्या कष्टाला आशीर्वाद मागा. हे कधीच न संपणारे आहे. देवाची शुद्धता घ्या, देवाचा बोध घ्या, देवाचे वचन वाचा, प्रार्थना करा. देवाला म्हणा, देवा माझे लेकरं तुझ्या हातात घे, माझे मिस्टर तुझ्या हातात घे, माझी पत्नी तुझ्या हातात घे, माझं कुटुंब तुझ्या हातात घे. प्रार्थना करा. पवित्र शास्त्र सांगतं, तुम्ही स्वतः पाहाल की काही दिवसात मंडळीत बदल झालेला आहे. बोलो हालेलुया. मंडळीमध्ये काय झालेलं आहे, बदल झालेला आहे. कारण बदल करणं हे परमेश्वराच्या हातात आहे, परमेश्वराच्या हातात आहे. मूर्खता जगात पुष्कळ आहे, मूर्खाला तोटा नाही, भरपूर आहे. जे देवाच्या विरोधात आहे ते सगळं काय आहे, मूर्खता आहे. आम्ही परमेश्वराला ओळखून परमेश्वराच्या पुढे, परमेश्वराच्या जवळ चाललं पाहिजे. चांगला मनुष्य असं म्हटलंय आपल्या पुत्रांना वाचवितो, तो साठवून ठेवतो, धन साठवून ठेवतो. 22 वचन वाचा, मग आपण संपूया, पुढे जाऊया. हा चांगला मनुष्य आपल्या पुत्र पौत्रास वतन ठेवतो. हा पवित्र शास्त्र सांगतं, चांगला जो माणूस आहे ना तो आपल्या पूर्वजांना, नातवंडांना, पुत्रांना धन ठेवतो. लोक सांगतात हे आमच्या आजोबांचं आहे, हे आमच्या पूर्वजांचं आहे. जो वाईट आहे तो भरपूर कमवतो. शास्त्र सांगतं ते कोणाला होतं, धार्मिकाला होतं. आणि मग ती गोष्ट तुम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळते. मोशे निघाला परमेश्वराच्या उपासनेकरिता. मोशे निघाला मिस्रातून, सांगितलं जा मिस्रांकडे त्यांचं सोनं चांदी मागून घेताना सांगा आम्हाला काय करायचंय, देवाला जायचं. पण धार्मिक कमवतो तर त्याच्या कुटुंबासाठी होतं, दुर्जन कमवतो असं म्हटलंय आणि ते धार्मिकासाठी होतं. आम्हाला देवामध्ये प्रत्येक दिवशी हळूहळू पुढे पुढे वाढत जायचं आहे. देव आम्हाला भरपूर आशीर्वाद देणार आहे. मग शेवटी 24 वचनामध्ये 25 वचनामध्ये म्हटले, मग आपण थांबू. काय म्हणलं, जो आपली छडी आवरतो, योग्य समयाला आता घरी जाताना पोरांना मारायला सुरुवात करताना आता पोरं ऐकणार नाही. ऐकतील का? ते 2 वर्षाचे 3 वर्षाचे तेव्हा शिकवायचं असतं. आता नाही, आता एकदा का त्यांना आपल्या चपला यायला लागल्या, आता ते आपलं ऐकणार नाही. त्याशी जरी म्हातारे म्हणजे काल भाजलं व्हाय, लहानपणी त्यांना आम्हाला सांगायचं असतं. आणि असं म्हणून आम्ही भरपूर सांगितलं पण तरी त्यांनी ऐकलं नाही. तुम्ही सांगितलं तेव्हा ते देवात होते, आता त्यांना देव समजतोय, त्यांचं पाप त्यांच्या बरोबर आहे, त्यांचं पुण्य त्यांच्या बरोबर आहे. मग पवित्र शास्त्र त्यांच्यासाठी सांगतो की जे आई बापाचा सन्मान करत नाहीत त्यांना त्रासाला, पिढीला सामोरे जावं लागतं. तुम्ही तुमचं कर्तव्य केलं आई बाप म्हणून, तुम्ही प्रार्थना केली आई बाप म्हणून, तुम्ही शाळा शिकवली आई बाप म्हणून, तुम्ही लग्न करून दिलं आई बाप म्हणून, तुम्ही सगळं केलं आई बाप म्हणून, पण तरीही जर ते ऐकत नाही ते शास्त्र सांगतं, देव म्हणतो माझ्या काठीपासून वाचणार नाही. बोलो हालेलुया. माझ्या छडीपासून वाचणार नाही. आणि म्हणून देवाच्या जवळ जाऊन आम्हाला आशीर्वाद प्राप्त जर करून घ्यायचे आहे तर देवाच्या वचनामध्ये नेहमी राहिलं पाहिजे. 25 वचनामध्ये काय म्हटलंय, धार्मिक पोटभर जेवतो. धार्मिकाला काय म्हटलंय, पोटभर जेवण आहे. प्रार्थनेला गेला तो खा ना, अजून देऊ का बिर्याणी तुम्हाला? लोक म्हणतात हे प्रार्थनेवाले आले की यांना पहिलं वाढा. कुठे जातो तुम्ही प्रार्थनेला? कोणाला वाढतात आधी? प्रार्थना आलेला त्यानंतर 30 घेऊन या, मागच्या भात राहायला तरी चालेल. म्हणून काय म्हटलं देवानं, काय राहा, कसे राहा, धार्मिक राहा.
दुर्जनाला एक कबर चहा प्यायचा तर तो म्हणतो दिवस गेला, मला चहा सुद्धा नाही कोणी पाजला, माझ्याबरोबर चला तुम्हाला किटली घ्यावा लागेल चहाची. इथं गेलं तिथं भरपूर लोक घ्या, घेता का चहा? म्हणतो नको, हात जोडे, थोडा तरी घ्या. म्हणून शास्त्र सांगतं काय करा, धार्मिक बनायचा प्रयत्न करा. देव आम्हाला सगळं काही विपून दिल्याशिवाय राहणार नाही. पण काय म्हटलंय तो, परंतु दुर्जन हा अर्ध्या पोटानेच राहतो, रिकामच आहे त्याचं पोट नेहमी. जरी तो गर्वाने फुगून जातो, दाखवत आहे, पण घरी खायला भाकरी नाही. शास्त्र सांगतं की देवानं आम्हाला आशीर्वाद द्यावे असं जर आम्हाला वाटतं तर देवाच्या वचनामध्ये म्हटलंय की आम्हाला देवाचं वचन ऐकायचं आहे. तो बाप आहे त्याचा आम्हाला ऐकायचं आहे, आणि तो जो स्वर्गीय बाप आहे त्याचा आम्हाला ऐकायचा आहे. मग पहा, देव आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. समजून घ्या बापाची तळमळ, समजून घ्या बापाचं दुःख, समजून घ्या बापाचा त्रास. शास्त्र सांगतं की देव आम्हाला आशीर्वाद आणि आशीर्वादी लेकरांसाठी फार महत्वाची गोष्ट आहे. देव बाप आम्हाला आशीर्वादित करो. आमीन.